Hello students, we are studying classification of microorganisms. In last video, we have studied about the characteristics of bacteria, protozoa and fungi. In this video, we are going to study algae. What is the size of this algae? Its size is approximately 10 micrometer to 100 micrometer. All the algae are aquatic, means they live in water. हे पाण्यामध्ये असते. algae आपण पाहिलं शेवाळ हे नेहमी आपण कुठे पाहायला मिळतं तर aquatic असतं हे पाण्यामध्ये. ओके, नंबर सेकंड इज यूकॅरियोटिक, युनिसेल्युलर अँड ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. हे जे algae आहे हे यूकॅरियोटिक असतं, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे सेल ऑर्गेनलीज प्रेझेंट असतात. त्यानंतर युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल स्ट्रक्चर असतं आणि ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे ते स्वयंपोषी असतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. ओके, थर्ड पॉईंट इज फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. इथे फोटोसिंथेसिस घडून येतं कशामुळे तर क्लोरोप्लास्ट नावाचा हा एक क्लोरोफिल नावाचा एक पदार्थ, द्रवपदार्थ आपण म्हणूया की जो हरितद्रव्य आपण मराठीमध्ये म्हणतो ते प्रेझेंट असतं, म्हणून इथे प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिसची प्रोसेस अल्गीमध्ये होत असते. एक्झाम्पल्स ऑफ अल्गी आर क्लोरेला, क्लॅमिडोमोनास, यू कॅन से स्पायरोगायरा अँड कॅरा. हे इथे एक्झाम्पल्स नाही आहेत, स्पायरोगायरा आणि कॅरा, तर ते तुम्ही इथे लिहू शकता. ओके, अँड व्हेरी फ्यू स्पेसीज ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. आणि खूपच कमी जी स्पेसीज आहे अल्गीची ती युनिसेल्युलर आहेत. बाकी काही अल्गी जी आहे ना, जास्तीत जास्त प्रमाणावरती जे अदर टाईप्स ऑफ अल्गीज आहेत ते मल्टीसेल्युलर आहेत आणि ते आपण नेकेड आईजनी पण पाहू शकतो. तर म्हणून इथे हे अल्गीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये हे मल्टीसेल्युलर अल्गी आपण काउंट करत नाही. तर हे मल्टीसेल्युलर जी अल्गी आहे ती कुठे अभ्यासायला मिळते तर प्लॅन्टी किंगडममध्ये. ओके, तर ते आपण प्लॅन्टी किंगडममध्ये तुम्ही 9th आणि 10th स्टँडर्डमध्ये शिकणार आहात. ओके, देन द फिफ्थ इज व्हायरस. पहा याच्यामध्ये ना अल्गीचं इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तर इथे सॅकेरोमायसेस, हां, तर इथे तुम्ही बघू शकता क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास, फक्त एवढे एक्झाम्पल्स तुम्ही लक्षात ठेवा. ओके, नाऊ सी द नेक्स्ट इज व्हायरसेस. हे क्लोरेला पण याचंच एक्झाम्पल आहे अल्गीचं, ते पण तुम्ही पाहू शकता. आणि हे वरती जे आहे सॅकरोमायसेस ते बॅक्टेरिया, प्लाझ्मोडियम हे म्हणजे फंगस बॅक्टेरिया, त्यांचे ते एक्झाम्पल्स दाखवलेले आहेत. ओके, नाऊ वी आर गोइंग टू स्टडी दिस वन व्हायरसेस. ओके, व्हायरसेस इट्स साईज इज अप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर. ओके, 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. आता तुम्ही नॅनो म्हणजे काय शिकलेला आहात तर वरती तुम्हाला याच आपल्या पेजवरती लिहिलेलं आहे. तर 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर्स. ओके, सो इट्स साइज इज अप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. जनरली viruses are not considered as living organisms, or they are said to be organisms at the age of living and non-living. They are studied under microbiology. पहा आता हे जे व्हायरसेस असतात ना ते आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जे तुम्हाला क्लासिफिकेशन इथे दाखवलेलं आहे ना, तर याच्यामध्ये तुम्ही पाहाल इथे व्हायरस क्लासिफाय मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या कॅटेगरीजमध्ये क्लासिफिकेशनमध्ये व्हायरस हा तिथे क्लासिफाय केलेला नाही आहे, बिकॉज दीज ऑर्गॅनिझम्स आर ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. तर हे ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये पण काउंट करता येत नाही व्हायरस आणि नॉन लिव्हिंगमध्ये पण काउंट करू शकत नाही आपण, म्हणून त्यांना त्या कॅटेगरीमध्ये क्लासिफिकेशनच्या ठेवलेलं नाही. ओके, पण ते एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे म्हणून आपण त्याचा स्टडी करत आहोत. ओके, नाऊ हिअर यू कॅन सी व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट, दॅट इज दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. तर हे व्हायरसेस हे खूप लहान, खूप मायन्यूट छोटे असतात साईजनी, 10 to 100 टाइम्स स्मॉलर असतात, लहान असतात बॅक्टेरियापेक्षा. अँड कॅन बी सीन ओनली विथ द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. ते फक्त आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खालीच आपण ऑब्झर्व करू शकतो त्यांना. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडेंट पार्टिकल्स. Virus is a long molecule of DNA, that is deoxyribonucleic acid, or RNA, that is ribonucleic acid, covered by a protein coat. पण आता हे व्हायरस जे असतात ना हे इंडिपेंडेंट पार्टिकल्समध्ये फॉर्म होत असतात. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडेंट पार्टिकल्स. व्हायरस हे एक स्ट्रँड असतं DNA किंवा RNAचं. ओके, म्हणजे ते DNA किंवा RNAचं एक स्ट्रँड असतं, म्हणजे एक असं थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यावरती जे कव्हर असतं ते प्रोटीनचं कव्हर असतं. ओके, viruses survive only in living plant or animal cells
अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल. आता हे जे व्हायरस असतात ते लिव्हिंग प्लांट्स किंवा ॲनिमल्सला होस्ट बनवतात, म्हणजे त्यांच्या बॉडीवरती ते सर्वाईव्ह करतात किंवा बॉडीमध्ये सर्वाईव्ह करतात आणि मग ते क्रिएट्स देअर न्यूमरस रेप्लिका आणि तिथे ते ग्रो होऊन त्यांचे अनेक असे म्हणजे नंबर ऑफ सेल्फ कॉपीज ते तयार करतात स्वतःच्या. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम फ्री. आणि मग ते जे होस्ट सेल आहे ज्याच्यावरती ते जगत आहेत, ग्रो होत आहेत, त्या सेलला ते डिस्ट्रॉय करून टाकतात. ओके, आणि मग ते फ्री होतात. मग परत ते दुसऱ्या सेल्सवरती अटॅक करतात. अशा पद्धतीने ते सगळ्या सेल्सवरती अटॅक करत जातात. दीज फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल्स. ओके, अँड फोर्थ पॉईंट इज व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स आणि ॲनिमल्सला सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस हे व्हायरसमुळे होत असतात. ओके, सो स्टुडंट्स, इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द फर्स्ट चॅप्टर ऑफ सायन्स, जनरल सायन्स. ओके, सो यू कम्प्लीट रायटिंग ऑफ एक्सरसाइज इन युअर नोटबुक. ओके, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये या चॅप्टरची एक्सरसाइज लिहून कम्प्लीट करा. ओके, थँक्यू स्टुडंट्स.